हॅलो फ्रेंड्स, इथे आम्ही आता बर्ड फीडरचे जे पॉट आहेत ते रिकामे झालेले आहे कारण की खूप बर्ड्स आता यायला लागलेत आमच्याकडे. सो इथे आम्ही आता सर्व पॉट्स भरतोय. मी तुम्हाला सर्व दाखवते की बर्ड्ससाठी आम्ही काय काय भरतो त्याच्यात. सूर्यफूलच्या बिया, तांदूळ, ज्वारी आणि बाजरी सगळं मिक्स केलेलं आहे. हे एक पॉट आहे. त्यानंतर इथे याच्यामध्ये पूर्ण राळा भरलेला आहे. याच्यात पण राळाच आहे आणि ज्वारी खात नाही आता, फक्त बाजरी भरायची आपल्याला. हां, बर्ड्स आहेत ना, तांदूळ, ज्वारी आणि सूर्यफुलाच्या बिया खात नाहीये, तर मग फक्त आम्ही बाजरी भरणार आहे याच्यामध्ये. याच्यात काय बाजरी भरली का? याच्यात बाजरी. आता आपण काय करणार आहे, हे वेगवेगळे बर्ड्स आहेत, फक्त चिमण्यांसाठी. आणि हे ना आफ्रिकन स्पॅरो जे छोटे चिमणे असतात ना, ते राळा खातात त्याच्यासाठी. आणि याच्यात सगळे बर्ड्स एकत्र फीडिंग करतात. सगळे कबूतर असेल, चिमणी असेल, छोटे चिमणे असेल, तांदूळ वगैरे सर्व त्याच्यात. म्हणजे सर्व सेपरेट भरलंय का? सेपरेट. आता याच्यात पण आपण आता बाजरीच बनवणार. हे दोन जे ना, हे चिमण्यांसाठी, कारण एकत्र जर पक्षी आले ना तर ते दुसऱ्या पक्ष्यांना खाऊ देत नाही, म्हणून सेपरेट टाकलेलं नाही. आणि आता हे किती दिवसात संपले हो आपले? 6 दिवसात बर्ड फीडर संपून जातात. बघा, हे एवढे मोठे पॉट आहेत, तर 6 दिवसात पक्ष्यांचं येणं जाणं खूप आहे, त्याच्यामुळे 6 दिवसातच संपतात ते. 6 दिवसाला बर्ड फीडर करावं लागतं. बिस्किट पण चालतात त्यांना. बिस्किट पण देतो. आणि सलोनी आत्ताच आली का क्लासहून? कुठे गेलेली होती? इथे सकाळी बिस्किट टाकलेले होते, तर त्यांनी बऱ्यापैकी खाल्लेले. असं चुरा करून टाकला बिस्किटांचा, तर त्यांना बर्ड्सला व्यवस्थित खाता येतं. मस्त छान असं नाईट झालेली आहे आणि खूप छान असं वाटतंय टेरेसवर. ओजू काय करतोय? ओजू करतोय रिकामी कामं. बाप, ओजस आणि सलोनी दोघं कामं करताय. हा, ते लाव. गुड गुड बॉय. असं आणि गुड, व्हेरी गुड. दीदीला दाखवा. असला लाव. दीदी बघ याने लावलं बघ. व्हेरी गुड. ओके. आता हे 2 पॉट इकडे लावायचे. एक ज्वारीचं, सॉरी, अच्छा हमको सिखा रिया है. तर इथे आता हे पॉट लावणार इथे आम्ही. एक ज्वारीचं आणि एक राळ्याचं. मिक्सर पण इथे लावणार आहे. आणि मिक्स जे होतं तुम्ही बघितलं ते ज्वारी, सूर्यफूलच्या बी, ते सर्व टाकलेले त्याच्यात, तांदूळ. हे ना रात्री लावायचं कारण असं आहे की सकाळी पक्ष्यांना खूप लवकर येतात ना, त्याच्यासाठी आपण रात्रीच भरून लावतो. ओके. सकाळी पक्षी येतात आणि त्यांना खूप भूक लागलेली असते, त्याच्यामुळेच ते रात्रीच रेडी करून ठेवले आता. बिस्किट पुढे टाकून द्या. गॅलरीत लावून पण लावून देऊ. सकाळी टेन्शन नाही राहणार त्याला. उद्याचे पक्ष्यांची व्हिडिओ काढून लगेच अपलोड करून टाकू. इथे पॉट लावल्यानंतर अपेक्षेपेक्षा जास्त बर्ड्स आले, डायरेक्ट घरातच आले. ते अपने घर जाना है, मुझे घर जाना है. ते दाबला जाईल, तिकडची साईड उघडून द्या. हे बापरे, हे वाव. ओजू,
अशा पद्धतीने दिवसभरात आमच्याकडे खूप बर्ड्स आले आणि त्या बर्ड्सचा आम्ही पण आनंद घेतला आणि बर्ड्सने पण त्यांच्या जेवणाचा खूप सारा आनंद घेतला. तर अशा पद्धतीने आमचा पूर्ण दिवस गेला. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.